हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्या स्टोरीचा पार्ट 2 आहे. ठीक आहे, चल तर बघूया पुढे स्टोरीमध्ये काय झालं. तर द ओल्ड फ्रॉग देन टूक द स्नेक इन टू द वेल अँड शोड हिम द होलो. ठीक आहे, द ओल्ड फ्रॉग, तो जो ओल्ड म्हणजे जुना, फ्रॉग म्हणजे बेडूक, तो जुना बेडूक. देन नंतर टूक द स्नेक, घेतलं त्या स्नेकला म्हणजे सोबत. इंटू म्हणजे आतमध्ये, कुशाच्याही आतमध्ये. इंटू द वेल, वेल म्हणजे विहीर. अँड आणि शोड म्हणजे दाखवणे एखाद्याला. हिम म्हणजे त्याला. द होलो म्हणजे रिकामी. ठीक आहे, मग काय केलं त्या जुन्या बेडकानी सापाला सोबत घेतलं आणि त्याला विहिरीमधल्या जे होलो होते, जी रिकामी पोकळी जागा होती, ती त्याला दाखवली. द स्नेक वॉज थ्रिल्ड, स्नेक म्हणजे तो साप. द स्नेक वॉज, तो साप. थ्रिल म्हणजे तो पाहून त्याला धक्का बसला, आश्चर्य वाटलं. धक्का बसला त्याला आश्चर्याचा. थ्रिल. टू सी सो मेनी फ्रॉग्स इन द वेल. टू सी पाहून. सो मेनी खूप सारे. सो मेनी खूप सारे. फ्रॉग्स बेडक. इन आत. द वेल कशामध्ये, विहिरीमध्ये. तो साप एकदम म्हणजे त्याला धक्का बसला. थ्रिल धक्का बसला, आश्चर्य वाटलं. धक्का बसला, थ्रिल म्हणजे. ठीक आहे, एवढे सारे बेडकं एका त्या विहिरीमध्ये पाहून. नाव आय विल नॉट हॅव टू वंडर इन सर्च ऑफ फूड. नाव म्हणजे आता. आय विल नॉट हॅव टू म्हणजे आता मला गरज नाही आहे. वॉन्डर म्हणजे फिरणे. ठीक आहे, फिरणे. इन सर्च म्हणजे कशाच्या तरी शोधात. ऑफ कशाच्या शोधात, ऑफ फूड म्हणजे आता. फूड म्हणजे अन्न. आता मला गरज नाही आहे की फिरण्याची. कशाच्या शोधात, फिरण्याची. सर्च कशाच्या शोधात, अन्नाच्या शोधात फिरण्याची गरज नाही आहे. ही थॉट, त्यांनी विचार केला. आय विल एन्जॉय, मी एन्जॉय करल. माय सेल्फ स्वतः. इन द हॉलो अँड गेट द इट फ्लेशी फ्रॉग एव्हरी डे. मी स्वतः एन्जॉय करेन त्या रिकाम्या हॉलो जागेमध्ये. अँड गेट इट फ्लेशी फ्रॉग्स एव्हरी डे, आणि मस्त मोठे मोठे. फ्लेशी म्हणजे मांस असणारे. ठीक आहे, फ्लेशी. फ्रॉग्स म्हणजे बेडकं. एव्हरी डे म्हणजे दररोज. मी दररोज मस्त मोठे मोठे असणारे फ्लेशी, ज्यांना मोठा मोठा मांस असणारे मस्त फ्लेशी फ्रॉग्स काय करणार, एव्हरी डे खाणार, दररोज खायला मला भेटणार. आहा हाऊ लकी आय एम म्हणजे आहा किती मी नशीबवान आहे. हाऊ लकी आय एम. एव्हरी डे प्रत्येक दिवस. द ओल्ड फ्रॉग वुड शो अन एनिमी फ्रॉग टू द स्नेक. तो जो जुना फ्रॉग होता, वुड शो दाखवायचा त्याला, एनिमी त्याचा शत्रू. फ्रॉग कोणाला, स्नेकला म्हणजे सापाला. तो ओल्ड फ्रॉग काय करायचा, त्याचा एनिमी, त्या ओल्ड फ्रॉगचा एनिमी शत्रू त्या सापाला दाखवायचा. अँड एव्हरी डे आणि प्रत्येक दिवशी. द स्नेक वुड ईट अप दॅट फ्रॉग, आणि स्नेक काय करायचा, खाऊन टाकायचा. जो दॅट त्या फ्रॉगला, त्या बेडकाला, ज्या बेडूक काय केलं आहे, कोणी दाखवलं आहे, त्या ओल्ड फ्रॉगने दाखवलं आहे. सून द स्नेक बिकेम प्लम्प अँड हेल्दी. सून म्हणजे लवकरच. तो स्नेक काय झाला होता, बिकेम प्लम्प म्हणजे एकदम प्लम्प अँड हेल्दी म्हणजे एकदम गोंडस, आणि हेल्दी म्हणजे एकदम तब्येतनं हेल्दी झाला होता. ठीक आहे, प्लम्प आणि गोंडस झाला होता. ॲट लास्ट शेवटीला. द डे कम, तो दिवस आला. वेन देर वर नो एनिमी, तो दिवस आला की तिथे कोणीच एनिमी, शत्रू राहिला नव्हता. कोणाचा, द फ्रॉग इन द वेल. ठीक आहे, द फ्रॉग लेफ्ट इन द वेल म्हणजे त्या जुन्या जो फ्रॉग होता, त्या फ्रॉगचा कोणीही एनिमी त्या वेलमध्ये आता राहिलेला नव्हता. व्हॉट नाव, आता काय. द स्नेक सेड टू द ओल्ड फ्रॉग. तो स्नेक सेड म्हणजे म्हणाला, टू द कोणाला, टू द म्हणाला ओल्ड फ्रॉगला. यू हॅव ब्रॉट मी हिअर. यू तू मला इथे, ब्रॉट मला इथे आणलं आहे, तू मला इथे आणलं आहे. नाव आता. इट इज युअर ड्युटी, आता ही तुझी ड्युटी आहे, तुझं कर्तव्य आहे. ओके, टू फीड मी, तू मला खाऊ घालायचं. द ओल्ड फ्रॉग थँक द स्नेक अँड सेड. तो ओल्ड फ्रॉग, तो जुना बेडूक म्हणाला, थँक म्हणाला, त्याचे आभार मानले त्या सापाचे. अँड सेड आणि म्हणाला, नाव यू मे लिव्ह. नाव आता तू जाऊ शकतोस. ठीक आहे, जाऊ शकतोस. दिस वेल, आता तू ह्या धिस म्हणजे ह्या विहिरीमधून, आता तू ह्या विहिरीमधून जाऊ शकतो.
गो बॅक टू युअर होल अँड लीड युअर ओन लाईफ. आता परत वापस जा. गो बॅक टू युअर तुझ्या होलमध्ये, ठीक आहे. आणि लीड युअर ओन लाईफ आणि स्वतःची लाईफ स्वतः जग आणि स्वतः अन्नाची सर्च कर, शोध. बट देअर वेर मेनी अदर फ्रॉग्स इन द वेल. परंतु अजून खूप सारे दुसरे, अदर म्हणजे दुसरे, फ्रॉग्स बेडकं इन द वेल त्या विहिरीमध्ये होते. अजून काय होते? खूप सारे बेडूक, दुसरे बेडूक, ठीक आहे, त्या वेलमध्ये विहिरीमध्ये होते. वेन द स्नेक सॉ देम. जेव्हा सापानी सॉ म्हणजे त्यांना पाहिलं, देम त्यांना, जम्पिंग अँड प्लेइंग इन द वॉटर. ठीक आहे, त्यांनी काय केलं? जम्प केली. ठीक आहे, जम्प केली म्हणजे उडी मारली. अँड प्लेइंग इन द वॉटर आणि काय करू लागला? पाण्यामध्ये प्लेइंग, खेळू लागला. ठीक आहे, इन द वॉटर. हिज माउथ स्टार्टेड वॉटरिंग. ठीक आहे, आणि काय झालं? त्याचं तोंड, ठीक आहे, माउथ म्हणजे पाणी सुटू लागलं, वॉटरिंग. ही वॉज टेम्प्टेड टू स्टे इन द वेल. ठीक आहे, आणि त्याची इच्छा होऊ लागली. टेम्प्ट म्हणजे त्याला भुरळ उपू लागली किंवा त्याची इच्छा. टेम्प्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची भुरळ पडली किंवा एखाद्या गोष्टीची इच्छा होणे. टू स्टे तिथेच राहण्याची, इन द वेल. सून द स्नेक स्टार्टेड ईटिंग. आणि लवकरच स्नेकने काय केलं? सुरू केलं काय? ईटिंग इवन द फ्रेंड अँड रिलेटिव्ह ऑफ द ओल्ड फ्रॉग. आणि खायला सुरुवात केली इवन कोणाच्या? फ्रेंडला, त्या ओल्ड फ्रॉगच्या मित्रांना, आणि रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकाला सुद्धा त्या ओल्ड फ्रॉगच्या. नाव द ओल्ड फ्रॉग रिपेंटेड ऑफ हिज डिसिजन टू इन्व्हाइट द स्नेक इन टू द वेल. आता काय करू लागला तो जुना फ्रॉग? रिपेंटेड ऑफ हिज डिसिजन, त्याच्यातून त्यांनी जो निर्णय घेतला होता इन्व्हाइट करायचं, त्या बोलवायचं कोणाला? सापाला त्या वेलमध्ये. त्या वेलमधल्या डिसिजनला तो रिपेंटेड करू लागला म्हणजे स्वतः त्याला रिग्रेट करू लागला किंवा आपण त्याला का बोलवलं. द स्नेक कंटिन्यू टू फीस्ट ऑन द फ्रॉग्स इन द वेल. आणि स्नेक काय करू लागला? कंटिन्यू, चालूच होतं त्याचं. फीस्ट म्हणजे खाणे. ठीक आहे, मस्त मेजवानी, फीस्ट, छोटीशी मेजवानी, पण मग फीस्ट, एकामागो एक फिश फ्रॉग इन द वेल म्हणजे तो खाऊ लागला फ्रॉग्स त्या वेलमधले. ठीक आहे. अँड वन डे, आणि एके दिवशी, द स्नेक एट अप द ओल्ड फ्रॉग्स चिल्ड्रन अँड ग्रँडचिल्ड्रन. आणि एके दिवशी त्या स्नेकने काय केलं? एट अप, खाल्लं, ओल्ड फ्रॉगच्या चिल्ड्रन मुलांना आणि त्याच्या ग्रँडचिल्ड्रन म्हणजे त्याच्या नातवाला सुद्धा. द ओल्ड फ्रॉग वॉच्ड हिम हेल्पलेसली. आणि त्या ओल्ड फ्रॉग, जुनो फ्रॉग हा फक्त बघू लागला. वॉच हिम, त्याला फक्त पाहू लागला. हेल्पलेसली म्हणजे की काय? बिना एखादा नाही का व्यक्ती सगळ्या गोष्टी पाहत असते परंतु हेल्पलेसली तो काही करू शकत नाही, पाहू लागलं. ही कुड ओनली लिमेंट द डेथ ऑफ हिज डिअर फ्रॉग्स. तो फक्त बघत होता त्याच्या जवळच्या फ्रॉग्सची डेथ होताना, ते मरताना. ॲट लास्ट, सगळ्यात शेवटीला, द डे कम वेन ओनली द फ्रॉग रिमेंड इन द वेल. आणि आता तो दिवस आला जेव्हा काय झालं? तो वेन, फक्त, ओनली, द ओल्ड फ्रॉग राहिला होता, रिमेंड राहिला होता त्या वेलमध्ये, त्या विहिरीमध्ये. द स्नेक सेड टू हिम. तो स्नेक म्हणाला, फ्रेंड, आय एम व्हेरी हंग्री. मी खूप भुकेला आहे. प्लीज गिव्ह मी समथिंग टू ईट. प्लीज मला काहीतरी, कृपया करून मला काहीतरी खायला दे. गिव्ह मी, मला दे, समथिंग म्हणजे काहीतरी, टू ईट खाण्यासाठी. ओ नाव दिस स्नेक विल ईट मी टू. ओ नाव, आता, हा साप मला सुद्धा, ईट मी टू, मला सुद्धा खाणार. ठीक आहे. थॉट द ओल्ड फ्रॉग, विचार करू लागला. थॉट म्हणजे असा विचार केला कोणी? जुन्या फ्रॉगने. आय मस्ट थिंक ऑफ अ वे टू सेव्ह माय लाईफ. मला विचार केला पाहिजे, विचार केलाच पाहिजे. मस्ट म्हणजे कुठली गोष्ट केलीच पाहिजे तेव्हा मस्ट विचारतो. आता मला विचार केलाच पाहिजे. ऑफ अ वे टू सेव्ह माय लाईफ, एक रस्ता, वे म्हणजे रस्ता, कशासाठीचा रस्ता? टू सेव्ह माय लाईफ, माझी लाईफ वाचवण्याचा, माझं जीवन वाचवण्याचा. आफ्टर थिंकिंग फॉर सम टाईम, ते थोड्या वेळाच्या नंतर, आफ्टर म्हणजे नंतर, थोड्या वेळाचा विचार केल्याच्या नंतर, फॉर अ सम टाईम थोडा वेळ विचार केल्याच्या नंतर, द ओल्ड फ्रॉग सेड, तो जुना बेडूक सेड म्हणाला, वेल आय एम ऑल्सो वरीड. वेल मी सुद्धा काय आहे? चिंतेत आहे. अबाउट युअर फूड, तुझ्या अन्नाविषयी. ठीक आहे, अबाउट युअर, तुझ्या
युअर फूडविषयी, अन्नाविषयी. आय विल गो टू द frogs living in the other well and try to convince them to come and live in this village. मी काय करतो, मी जातो दुसऱ्या, आय विल गो टू द फ्रॉग्स, मी जातो दुसऱ्या बेडकाकडं, लिव्हिंग इन द अदर वेल, राहणाऱ्या, इन द आतमध्ये, अदर म्हणजे दुसऱ्या, वेल दुसऱ्या विहिरीमध्ये राहणाऱ्या बेडकाकडे मी जातो, अँड आणि प्रयत्न करतो, ट्राय टू कन्व्हिन्स, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा, देम टू कम अँड लिव्ह इन दिस वेल, कन्व्हिन्स करण्याचा म्हणजे त्यांना की मनवण्याचा प्रयत्न करतो त्यांना, टू कम या आणि ह्या विहिरीमध्ये राहा. इफ आय सक्सीड इन माय प्लॅन यू नीड नॉट टू वरी अबाउट युअर फूड. आणि जर मी सक्सेस झालो, जर मला यश मिळालं माझ्या प्लॅन म्हणजे माझ्या ही जी मी युक्ती बनवली त्याच्यामध्ये, यू नीड नॉट, तुला गरज पडणार नाही, वरी अबाउट, चिंता करण्याची. ठीक आहे, चिंता करण्याची कशाविषयी, वरी अबाउट कशाविषयी, तुझ्या फूडविषयी, तुझ्या अन्नाविषयी. द स्नेक वॉज ओनली टू ग्लॅड टू हिअर द ओल्ड फ्रॉग्स आयडिया. आणि स्नेक काय झाला, स्नेक वॉज ओनली टू ग्लॅड म्हणजे त्याला खूप आनंद झाला, टू हिअर द ओल्ड फ्रॉग्स आयडिया, ओल्ड फ्रॉगचा, त्या फ्रॉगची आयडिया ऐकून, त्याची कल्पना ऐकून त्याला खूप जास्त आनंद झाला. द ओल्ड फ्रॉग जम्प आउट ऑफ द वेल अँड वेंट अवे. तो जो ओल्ड फ्रॉग होता त्यांनी जम्प केली. ठीक आहे, जम्प्ड आउट म्हणजे विहिरीच्या बाहेर उडी मारली, ऑफ द वेल अँड आणि वेंट अवे आणि तिथून निघून गेला. नेवर टू रिटर्न, कधीच वापस आला नाही, नेवर टू रिटर्न कधीच वापस आला नाही. द स्नेक वेटेड अँड वेटेड, आणि तो साप वाट पाहत आणि वाटच पाहत राहिला. I hope so you like. So please like, subscribe and share my YouTube channel. Thanks for watching and keep supporting me.